आम्हाला माहिती आहे आम्ही आता इकडं चुकीच्या वेळेला आलोय. आम्ही कदाचित इकडे येऊन तुमचा हिरमोड केला असेल तर त्यासाठी आम्ही तुमची माफी मागतो. नाही, खरंच आम्ही तुमची माफी मागतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आई आहोत आम्ही तुमची. आम्हाला काय झालं तर आम्हाला फरक पडत नाही, पण आम्हाला तुमची सगळ्यात जास्त काळजी आहे. सुनबाई, तुम्हाला वाटत असेल आम्ही इथं असे अचानक कसे आलो आणि एवढी जबरदस्ती का करतोय, तर भविष्यात घडणारे धोके आम्हाला आधीच दिसतात, कळतात. म्हणून सांगतोय तेज प्रताप, आमच्या बरोबर आत्ताच्या आत्ता चला. आम्ही खाली तुमची वाट बघतोय. या लवकर. शत्रू कधी संधीचा फायदा घेईल काही सांगता यायचं नाही. या लवकर. माई बघा, तुम्ही माईंचं बोलणं मनावर घेऊ नका. बॅग भरून येते मी. हो, तुम्ही ऐका. तेज प्रताप, हा माई, काय झालं? गाडी का थांबवली? डोळ्यांवर झोप येत होती म्हणून म्हणलं इथे चहा घेऊ आणि निघू. मग का? काय झालं? झोप येते का? झोप येत असेल तर आमच्या गाडीत बसा. आपला माणूस उद्या गाडी घेऊन येईल की. या बसा. नाही, नको नको, चहा घेतली की फ्रेश वाटेल. असं म्हणताय? बर, चला. तिला पण उठवा. तिला नाही यायचं? नाही, त्या चहा घेत नाहीत आणि रात्रभर जागरण झालं ना, त्यामुळं झोपलेत त्या. 2 दिवसात बरीच माहिती मिळाली आहे तुम्हाला. चांगलंय. चला अविनाश, चल ते चाय प्यायला. ए बघ ना, काय मस्त दिसते. मस्ती कवळे काकडे काट्या. अरे पण काय उपयोग, हे पुढचा शेड बघ रिकामाच आहे. 6 क्रमांकाचा रिकाम्या जागा बरा. जाऊन बसू का तुझ्या आधी? मग बस फक्त बघत. काय चाललंय? काय मस्त आयटम होता रे. पप्पी घेता घेता राहिली. काय मधाचं पोळं होतं. चला आता झोप उडाली ना, गाडी चालवाल ना? तेज प्रताप, हा काय? चला आमच्या मागणं. हा हो. अविनाश चल रे.
शेवटचा आयटम होता रे, पत्ती घेता घेता राहिली. काय मधाचं पोळं होतं. तेजप्रतापांची गाडी कुठे आहे मागे? गाडी थांबव जरा. हा मई बोला ना. तेजप्रताप, अहो कुठे राहिलात तुम्ही? आमच्या माग माग येत होता ना? हा मई ते आम्ही येतच होतो. मग मांजर आडवं गेलं काय? मांजर नाही, सडलेली कुत्री. काय म्हणलं? काय नाही, इंजिन गरम झाले, थंड करावं लागेल. म्हणजे पाणी टाकायला लागेल, नाहीतर इंजिन कधी पण फुटू शकतं. पण तुम्ही काळजी करू नका, माही पाणी गाडीतच आहे, लगेच स्टार्ट पण निघतो. तुम्ही व्हा पुढं, आम्ही येतो मागणं. नाही नाही, आम्ही हवं तर थांबतो इकडं. तुम्ही या हळूहळू पुढं, मग आपण एकत्रच जाऊ. माईक कशाला उगत, आम्ही येतो ना मागणं. तुम्ही व्हा पुढं हळूहळू. तेजप्रताप, विरोधक आधीच आपल्या मागावर आहेत. मध्येच तुम्हाला वाटत कुठं गाठलं तर? नाही नाही, तुम्ही या. माई तुम्ही काळजीच करू नका, वाघिणीचा बछडा येऊ. आणि आपला नियम आहे, जो येईल आडवा त्याला पहिलं तुडवा. माई तुम्ही काळजी करू नका, आम्ही येतो मागणं. विश्वास ठेवा माझ्यावर. बरं, लवकर पोचा. होतो आम्ही पुढं. हा आलोच. काय आयटम थी यार, एकदम जबरदस्त नशाता, एकदम कडक तंदुरी. अरे तंदूर नाही, नुसती नशा होती नशा. साला इतका पेलो, तिला पाहिल्या बरोबर पूर्ण उतरली रे. तो दाढीवाला नसता आला ना, आज मज्जाच मज्जा होती. ए, कौन है तू?
तेज प्रताप. माज आलत ना तुला हे थंडर सगळं माज उतरत गेली बघ. थंडर नको ना. अरे परत तेजाला तुला टरा टरा फाडणार. कसं फाडणार? टरा टरा. हे थंडर मी हात जोडतो, पाया पडतो तुझ्या. जोड पाया पड, काय वाटेल ते कर, लोटांगण घाल. आता तुला सुट्टी नाही, मी आता ऐकणार नाही. तुला खरं ती बोलावंच लागणार आहे. अरे थंडर खरं तेच सांगतोय, अजून किती खरं बोलू. गळ्याला फास लागला तरी तोंडात खरं येत नाही तुझ्या. आता सगळं वहिनींसमोर कबूल करायचं. आता बोंबलायचं नाही. थंडर आवाज नाही पाहिजे नाऱ्या तोंडात ना. थोबाड बांध. माई तुम्ही एकट्याच आलात? तुम्ही तर तेज प्रतापांना घ्यायला गेला होतात ना? त्यांची गाडी नाही आली मागून. येत आहेत. त्यांची गाडी जरा खराब झाली आहे. हो पण त्यांच्या गाडी चालवण्याचा स्पीड बघता तुमच्या पाठोपाठ यायला हवे होते ते. आता काय उजळणी घेणार का आमची? नाही माई, म्हणजे मला वाटलं म्हणून मी बोललो. मामा म्हणून काही काळजी नाही का तुम्हाला? सगळं आम्हीच बघायचं. करतो. नाही असू द्या, मी करतो फोन. तुम्ही जाऊन फ्रेश व्हा आणि आराम करा. ते जेवढे पण मीटिंग कॅन्सल झाले होते ते आज सगळ्या ठरल्या आहेत. बँकेचे काही ट्रस्टी आणि काही माणसं तुम्हाला भेटायला येणार आहेत. मी करतो फोन त्यांना, तुम्ही आराम करा. बरं. माई आलीच होय तू? मीन्स लईच टाइम लागला ग तुला यायला. अशी कोणाची तार आली होती? रमावतीच्या एवढ्या अर्जंट साम्राज्य सोडून गेल्या ते डायरेक्ट आत्ताच प्रकट झाल्या. काय झालं होतं माई? शलाका, तुला 1000 यायला सांगितलं तरी कळत नाही ना? आई आहे मी तुझी, त्यामुळे लेकीसारखं वागायचं, लेकीसारखंच राहायचं. उर्मटपणा करत बसायचं नाही. बर, लेक म्हणून काळजीपोटी एक प्रश्न विचारते. एवढं काय झालं होतं की तेजाला भेटायला तू त्या रिसॉर्टवर गेलीस? आता एवढं सांगितलं तरी डोक्यात काही शिरत नाही ना? लेकीनं एकदा का उंबरा ओलांडला की तिनं सासरच्यांची काळजी करायची, माहेरच्यांची चौकशी करत बसायचं नाही. आलीयस ना इकडे 4 दिवस, सुखानं राहा, आनंदानं राहा, आणि आल्या पावली परत जायचं. तूप रोटी खा, अंगभर माया थर, जाडजूड हो, पण भोरकन उडून जायचं तुझ्या खारट्यात, जिकडं तू संसार विणलायस. इकडची काळजी करायला ही माई खंबीर आहे. हे शिरतंय का डोक्यात तुझ्या? माई, तुला माझे प्रश्न टोचतात ते, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्याशिवाय तू काही लपवणार नाहीस.
एरवी मला इथे 1 तास बी थांबू वाटत नाही, पण ह्या टायमाला माहेराला थांबायला का नाही लई मजा येणार आहे. शलाकाताई लागा कामाला. या नाऱ्याने तोंड उघडलं ना तर मला घर सोडून जायची वेळ येईल. काहीतरी करायला हवंय. काकी, पुष्पा काकी, अगं तू इथं काय करतेय? अगं मी फेरफटका मारत होते. आता एवढा मोठा बंगला आहे ना आपला, मग बघायला नको का नोकरदारांनी साफसफाई केली आहे का नाही. माईला बाहेरची कामं असतात, मग घराकडे दुसरं कोण बघणार आहे. तू बोल ना, काय झालं? अगं तेजा वैदेही येत आहे. चल. हो का? आले ना, आले. आले ना नाही, चल लवकर आपण जरा गंमत करू त्यांची. पटकन ये. हो तू हो पुढे, मी आलेच. मी चालल्या पुढे, लवकर ये. हाय, सुस्वागतम सुस्वागतम, वेलकम वेलकम, गुड मॉर्निंग, सुप्रभात. एवढेच भाषा येतात. तेजादा काय झाले? वहिनी साहेब अजून चिडले तुमच्यावर आणि उशीर का झाला तुम्हाला? ते जरा वाटेत टवाळ पोरं भेटली होती, लई मस्ती होती त्यांना. वैद्याला तिथंच मस्ती जिरवली त्यांची. कोण होती? तुम्ही एरिया सांगा फक्त, नाही त्यांची मोळी बांधून इकडे आणला ना. विषय संपलाय थंडर. तो आता तू कामाचं बोल. कामाचं म्हणजे तुम्ही म्हणला तसं नारळ डांबून ठेवलंय. मी तसा सौम्य समाचार घेतलाय त्याचा. आता तुम्ही आला ना, अख्खी बातमी छापून काढा त्याची. मी बघतो त्याच्याकडे आता. आज एकतर माझ्या हातनं तो नारा तरी संपल, नाहीतर हा मॅटर तरी संपल. आधी हे निस्तरतो. तू लक्ष ठेव त्याच्याकडे, मी आलोच. हळू हळू जरा. बघितलं का काके, कसं तेजा आलंय. तेज आलंय चेहऱ्यावर. मग कशी झाली हनीमून ट्रिप? हे प्रिया, काही काय बोलतेस? ही काय विचारायची गोष्ट आहे का? गेल्यापासून आपल्याला फोन नाही केलाय, मेसेज नाही केलाय, म्हणजे यावरूनच कळतंय ना कसा झालाय हनीमून. काय रे बाबू, बरोबर ना? काय 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 झालं का? काय म्हणाला तुम्ही? कळलं नाही. बघितलं का काके, कसं न कळल्यासारखं बोलतोय. तेजा, लग्न माझं पण झालंय. तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलेत. 3 का? हा, 3 पावसाळे जास्त बघितले. मी कुठं नाही म्हणले. राहू दे राहू दे. नाही नाही, सरळ सरळ बोला माणसानं की बायकोत रमल्यामुळे फोन करायला वेळ नाही मिळाला. साधं. प्रिया, अगं चेहऱ्यावरच कळतंय हनीमून कसा झालाय ते. एवढे गुंतला होतात का एकामेकात की तुम्हाला आणायला माईला यावं लागलं? येऊ का? लाजली लाजली काके, तुझी सुनबाई लाजली. दिदे, काके, काय तुम्ही पण उगाच काहीतरी चेष्टा करताय त्यांची. जाऊ द्या त्यांना. जाऊ तुम्ही, जा. आई ग प्रिया, बायकोला बोलल्यावर राग येतोय कोणाला तरी. आता काय बाबा, घरात सरो नि काकी मरो. काके, जा बाई जा, नाही तर त्याच्यावरनं चिडायचं माझ्यावर. तिकडं कुठं? तिकडं माझी रूम. तुमची रूम तिकडं. आता मी माझ्या रूम मध्ये आरामात झोपणार. तुमचा तिथला मुक्काम संपला
दूरदर्शन झालंय ना आता, मग आता तुमचा मुक्काम तुमच्या रूम मध्ये. चला दाखवते तुमची रूम. जा. बाबू तुझी पण रूम आहे, जाऊ शकतोस तू पण. आणि काय रे, लवकर आलात तुम्ही. अजून 2 दिवसाचं बुकिंग होतं ना? हा ते मी फ्रेश होऊन आलो. वेलकम. तर ही आहे तुमची रूम. इकडे बाल्कनी आणि इकडे बाथरूम. आला भाऊ आला. बाकी तुला तेजा सांगेलच. तर हे बघ, मस्त अशी तयारी केलेली आहे. म्हणजे तुम्ही थोडाच वेळ दिला त्याच्यामुळे एवढंच होऊ शकलं. नाही, अजून काही करता येईल तुला वेगळं हवं असेल तर. पण काय ना, त्यासाठी तुम्हा दोघांना बाहेर थांबावं लागेल. धीर आहे का तेवढा? झाली ना मनाची तयारी? दिदे जा, बाहेर जा, चल बाहेर जा. बघ, धीर नाही भावाला आणि घालवतोय बहिणीला. ए दिदे, बस झालं का? चल खरंच जा, बाहेर जा. बस झालं, जा जा म्हटलं ना, जा. बरं, ते मी काय म्हणत होते? अगं दिदे आता अरे कामाचं सांगते, ऐक ना. काय? असं खोलीमध्ये फटाके, बॉम्ब, पापड ते ठेवलंस तू? असं काही ठेवलेलं नाही. ठेवायचं होतं का रीती म्हणून? दिदे जा आता, तू जा पहिलं, जा जा जा. ऑल दी बेस्ट. जा. हे सगळं काय आहे? प्रेम आहे. काय? प्रेम आहे, प्रेम. त्यांचं माझ्यावर आणि आता तुमच्यावर पण. आपल्यात आत्ता जो काही विषय होणार आहे तो बाहेर कोणाला कळता कामा नये. काय विषय आहे आपल्यात? ठरवावं लागेल ना सगळंच. काय? हेच कसं राहायचं, कसं झोपायचं. तुला मी परत परत हे बघा, हे बघा, तुम्ही आता काही बोलू नका. तुम्ही फक्त ऐका, कारण माझं ठरलंय. आणि पहिलं तुमच्या मनात माझ्याबद्दल नाही नाही ते विचार आहेत ना, ते काढून टाका. मला माहिती आहे आपलं नातं तुम्हाला मान्य नाहीये, ते परत परत सांगायची काय गरज नाहीये. आणि मी एक शब्द देतो तुम्हाला, तुमच्या मर्जीशिवाय मी मला टच पण करणार नाही. आणि राहिला विषय या खोलीत आपण एकत्र राहण्याचा, तर ही खोली माझी आहे. आपल्यात जे काही असेल त्याचा बाहेरच्यांशी काही संबंध नाही आहे. त्यामुळं आपण या खोलीत एकत्र राहतोय असं बाहेरच्यांना वाटलंच पाहिजे. नाही, लग्न केलंय ना आपण, दुसरा काय पर्याय नाही आपल्याकडे. फार फार तर मी एवढंच करू शकतो की मी तुमच्या सोबत या खोलीत राहणार नाही. मी येईन तो फक्त कपडे बदलायला आणि आंघोळ करायला. आणि झोपायचं म्हणलं तर
मी बाहेर बाल्कनीत झोपेन किंवा बाहेर सोप्यावर, तर ठरवेन मी माझं माझं. पण मी तुमच्यासोबत या खोलीत राहणार नाही, एवढं नक्की. आणि माझ्यामुळे तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही. कळलं? नाही, तुमचं काहीतरी म्हणणं असेलच. हा, नाही नाही नाही, ते म्हणणं तुमच्याकडेच ठेवा, कारण माझं ठरलंय आणि ते तसंच होणार. बाजूला वा, घड्याळ ठेवायचंय मला, आंघोळीला जायचंय. थोडा वेळ बांधकरीत थांबा, आंघोळ झाल्यावर कपडे बदलायला यायचेत मला. यात माझी काही बी चूक नाही. पण माझी चूक नाही म्हणतो. थंडर, सोड त्याला. त्याच्यात थंडर सोड म्हणला ना. दोस्त आहे तो आपला. दोस्त आहे म्हणून ही दोघं खांद्यावर बसली तर कानात मुतली. त्याच्यात वहिनीसनी या दोघांनी त्याच्यात. थंडर सोड म्हणून त्याला, सोड त्याला. आईची शपथ दादा, मी काही नाही केलं, मी काहीच नाही केलं. थंडर, मी काही नाही केलं. विश्वास ठेवा दादा, मी काहीच नाही केलं. सगळं केलं त्या गुरुनं. इथं मला निस्तरायला लागते आणि ती गेला पळून. पळून गेला? पळून पळून जाणार कुठं? पृथ्वी सोडून तर पळून गेला नसेल ना. तो जेव्हा सापडेल ना, तेव्हा त्याला खरंच पृथ्वी बाहेर फेकून देईन मी. गुरु सापडेल तेव्हा सापडेल. पण तू आत्ता माझी एक मदत करायची. करशील ना? तुम्ही बोलाल ते सगळं काही करेल दादा, फक्त मला मारू नका. हे बघ नार्या, हे असं मला मारायला काय आवडत नाही तुला, पण तुझ्यासारखी माणसं हे करायला भाग पडतात मला. आणि नार्यात जिगरी आहे आपला, दोस्त आहे तू. तुला मी अजिबात मारणार नाही, तुला तारणार. पण त्यासाठी तुला एक काम करावं लागेल. त्या दिवशी जे जे काय घडलं ते सगळं खरं खरं वैद्यला सांगायचं. सांगशील ना? सांग, सगळं सांग, काहीच लपवणार नाही. ठीक आहे, तू बस आता. भूक लागली असेल ना तुला? त्याला खायला आणून दे. मी आणि आईनी तुझ्यासाठी दिल्लीच्या युनिव्हर्सिटीचं ब्रोशर आणलंय तुझ्या पुढच्या शिक्षणासाठी. तर बघ 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 बघ. आणि काय करू? मी काय म्हणते गप्पू, तू ना लवकर जा दिल्लीला. एकदा तू दिल्लीला गेली का नाही शिकायला? सरळ सांगा, नाही थांबायचं नाही. इथून ताबडतोब निघून जायचं. वैदे, काही हवं होतं का? मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. बोल. बोलायचं म्हणजे एकाला भेटवायचं होतं तुम्हाला. कोणाला? हा एक व्यक्ती, तो एकदा तुमच्याशी बोलला का नाही,
माझ्याबद्दलचे सगळे गैरसमज दूर होतील तुमचे. एक मिनिट. माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीच गैरसमज नाहीये. काय गैरसमज नाही? ऍब्सोल्युटली. हा नाही म्हणजे चांगलंच आहे नाही ते, पण खरंच माझ्याबद्दल काही गैरसमज नाही? तुला कमी ऐकू येतं का रे? नाही, प्रत्येक गोष्ट दोनदा दोनदा विचारत असतोस. कोण म्हणलं असं? असं काही नाहीये ते, खात्री करून घेत होतो मी. मग करून घे खात्री. माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीही गैरसमज नाहीये. मी तुला पूर्णपणे ओळखते. हा म्हणजे तुम्हाला सगळं आधीपासूनच माहिती होतं? मारी किती मोठं ओझं हलकं झालं माझं. पण कसं काय? कसं काय म्हणजे? जेव्हापासून मी या गावात आले तेव्हापासूनच मला सगळं माहिती होतं. इथं आल्यापासून म्हणजे? एक 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 मिनिट. नक्की तुम्हाला हेच कळलंय ना माझ्याबद्दल की मी गुंड आहेस, मवाली आहेस, माईसाहेबांच्या नावावरती धमक्या देत फिरतोस, मारामाऱ्या करतोस. हे सोडून इतर काहीही जमत नाही तुला. एवढंच आहे की अजून काही ठाऊक असायला हवं. हे बघा, तुम्ही समध्या गोष्टी माई आणि मारामारी या भोवतीच का फिरवते? ते सोडून काही केलंस तू आयुष्यात? मी नाही, बाद झाला. खरंच मला तुझं काही एक ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये. तुझी सगळी नाटकं माहिती आहेत मला. मगाशी मारे मोठे डायलॉग मारत होतास. मी फक्त आंघोळ करायला येईन, कपडे बदलायला येईन. आता काय झालं? त्यातलं काही करायचंय का तुला? मग कशाला आल्या? निघ. अवघड आहे. बघल तेव्हा भूत लागल्यासारखं वागत असते. आता जातोयस की नाही? हा जातो. नाही थांबायचं मला इथं.